नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण आठवड्याभरात जेवढ्या पण महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यांचा आपण MCQच्या स्वरूपामध्ये अभ्यास करणार आहोत. तर आजचा भाग हा तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जेवढे पण प्रश्न उत्तरे असतील ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि त्याचे वारंवार रिव्हिजन करायचे आहेत. म्हणजे येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला त्याचा खूपच फायदा होईल. तर त्यांचे तुम्ही वारंवार रिव्हिजन करत चला. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल म्हणजेच व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. बघूया आजचा पहिला प्रश्न. NFRAचे प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? इथे आपल्याला 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे राकेश शर्मा, दुसरा आहे अजय भूषण पांडे, तिसरा आहे संजय पांडे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अजय भूषण पांडे. अजय भूषण पांडे यांचे NFRAचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे. बघूया पुढचा प्रश्न. दीपक सुब्रमण्यम यांची हिंदुस्तान युनिलिव्हरचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पहिला पर्याय आहे मुंबई, दुसरा आहे दिल्ली, तिसरा आहे गुरुग्राम. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई या ठिकाणी हिंदुस्तान युनिलिव्हरचे कार्यालय आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. माय EV नावाचे पोर्टल कोणत्या राज्य सरकारने चालू केले आहे? पहिला पर्याय आहे तामिळनाडू, दुसरा आहे गुजरात, तिसरा आहे दिल्ली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिल्ली. दिल्ली या सरकारने माय EV नावाचे पोर्टल चालू केलेले आहेत. बघूया पुढचा प्रश्न. भारत आणि चीन यांच्यामध्ये कोर कमांडर दर्जाची 15वी बैठक चुशूल मोल्दो या सीमेवर पार पडली. चीनचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? पहिला पर्याय आहे मॅन्युअल मॅक्रॉन, दुसरा आहे शी जिनपिंग, तिसरा आहे व्लादिमीर पुतिन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शी जिनपिंग. शी जिनपिंग हे चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. रिलायन्स या कंपनीने भारतातील सर्वात मोठे व्यवसाय आणि सांस्कृतिक केंद्र कोणत्या ठिकाणी उभारले आहे? इथे आपल्याला 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे मुंबई, दुसरा आहे कोलकाता, तिसरा आहे चेन्नई. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई या ठिकाणी हे सांस्कृतिक केंद्र उभारलेले आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि या गोष्टी तुम्ही लिहून पण घेत चालायच्या आहे. बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या देशाने रशियाकडून तेल, वायू आणि कोळसा आयात करण्यावर बंदी घातली आहे? पहिला पर्याय आहे भारत, दुसरा आहे चीन, तिसरा आहे अमेरिका. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमेरिका. अमेरिका या देशाने रशियाकडून तेल, वायू आणि कोळसा आयात करण्यावर बंदी घातलेली आहे. बघूया पुढचा प्रश्न. भगवान बुद्ध यांचा भारतातील सर्वात मोठा निर्दिष्ट पुतळा कोणत्या ठिकाणी बांधण्यात आला आहे? पहिला पर्याय आहे बोधगया, दुसरा आहे कोणार्क, तिसरा आहे इंदोर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बोधगया. बोधगया या ठिकाणी भगवान बुद्धांचा निर्दिष्ट पुतळा बांधण्यात आलेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि लिहून पण घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या स्पेस एजन्सीने 48 नवीन स्टारलिंक उपग्रह यशस्वीरित्या लॉन्च केले आहेत? पहिला आहे जॅक्सा, दुसरा आहे इस्रो, तिसरा आहे स्पेसएक्स. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्पेसएक्स. स्पेसएक्स या एजन्सीने 48 नवीन स्टारलिंक उपग्रह यशस्वीरित्या लॉन्च केलेले आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. बघूया पुढचा प्रश्न. मिशन इंद्रधनुषमध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? इथे 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे बिहार, दुसरा आहे ओडिसा, तिसरा आहे उत्तर प्रदेश. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओडिसा. ओडिसा या राज्याने मिशन इंद्रधनुषमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. बघूया पुढचा प्रश्न. ल्युपिन लिमिटेडने कोणास आपला ब्रँड ॲम्बॅसेडर बनविले आहे? तर मित्रांनो, ल्युपिन लिमिटेड ही एक फार्मा कंपनी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे आपल्याला 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे ऋषभ पंत, दुसरा आहे विद्या बालन, तिसरा आहे मेरी कोम. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मेरी कोम. मेरी कोम यांना ल्युपिन लिमिटेडचे ब्रँड ॲम्बॅसेडर बनवण्यात आलेले आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. एअर इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? पहिला पर्याय आहे एन चंद्रशेखरन, दुसरा आहे अलका उपाध्याय, तिसरा आहे नितीन चूग. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एन चंद्रशेखरन. एन चंद्रशेखरन यांची एअर इंडियाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर मित्रांनो, इल्कर की यांचे नाव पहिले सुचवण्यात आले होते, पण त्यांनी या पदासाठी नकार दिला आणि त्यानंतरून एन चंद्रशेखरन यांची या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न.
VI गेम सर्व्हिस कोणत्या कंपनीने लॉन्च केली आहे? इथे आपल्याला 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे रिलायन्स, दुसरा आहे वोडाफोन आयडिया, तिसरा आहे एअरटेल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वोडाफोन आयडिया. वोडाफोन आयडिया या कंपनीने VI गेम सर्व्हिस चालू केलेली आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. फेब्रुवारी महिन्यासाठी ICC प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे? पहिला पर्याय आहे अक्षर पटेल, दुसरा आहे श्रेयस अय्यर, तिसरा आहे ऋषभ पंत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे श्रेयस अय्यर. श्रेयस अय्यर यांना फेब्रुवारी महिन्यासाठी ICC प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड देण्यात आलेला आहे. बघूया पुढचा प्रश्न. भारतातील पहिल्या ड्रोन स्कूलचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? इथे आपल्याला 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे अहमदाबाद, दुसरा आहे ग्वालियर, तिसरा आहे मुंबई. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ग्वालियर. ग्वालियर या ठिकाणी पहिल्या ड्रोन स्कूलचे उद्घाटन करण्यात आलेले आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. रोल ऑफ लेबर इन इंडियाज डेव्हलपमेंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? इथे 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे अनिरुद्ध सुरी, दुसरा आहे भूपेंद्र यादव, तिसरा आहे प्रियम गांधी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भूपेंद्र यादव. भूपेंद्र यादव यांनी रोल ऑफ लेबर इन इंडियाज डेव्हलपमेंट हे पुस्तक लिहिलेलं आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. बघूया पुढचा प्रश्न. गॅब्रिएल बोरिक फोंट यांची कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे? पहिला पर्याय आहे चिली, दुसरा आहे जपान, तिसरा आहे दक्षिण कोरिया. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चिली. चिली या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून गॅब्रिएल बोरिक फोंट यांची निवड करण्यात आलेली आहे. बघूया पुढचा प्रश्न. इंद्रायणी मेडिसिटी ही देशातील पहिली वैद्यकीय वसाहत कोणत्या शहरात उभारण्यात आली आहे? इथे आपल्याला 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे भोपाळ, दुसरा आहे गुरुग्राम, तिसरा आहे पुणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे. पुणे या ठिकाणी इंद्रायणी मेडिसिटी ही पहिली वैद्यकीय वसाहत उभारण्यात आलेली आहे, हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे आणि लक्षात पण ठेवायचं आहे. हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणी जागतिक शांतता केंद्र उभारले जाणार आहे. हरियाणा या राज्याचे राज्यपाल कोण आहेत? पहिला पर्याय आहे बंडारू दत्तात्रय, दुसरा आहे विश्वभूषण हरिचंद्रन, तिसरा आहे मंगूभाई छगनभाई पटेल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बंडारू दत्तात्रय. बंडारू दत्तात्रय हे हरियाणा या राज्याचे राज्यपाल आहेत. बघूया पुढचा प्रश्न. बजाज एलियनचे MD आणि CEO कोण आहेत? इथे 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे तपन सिंगल, दुसरा आहे राधेश्याम खेमका, तिसरा आहे कल्याण सिंग. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तपन सिंगल. तपन सिंगल हे बजाज एलियनचे MD आणि CEO आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. ऑइल इंडियाचे प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? पहिला पर्याय आहे एस सोमनाथ, दुसरा आहे भगवंत मान, तिसरा आहे रणजित रथ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रणजित रथ. रणजित रथ यांची ऑइल इंडियाचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. झुलन गोस्वामी या महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी महिला ठरली आहे. झुलन गोस्वामी कोणत्या राज्याच्या आहेत? इथे आपल्याला 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे तेलंगणा, दुसरा आहे मेघालय, तिसरा आहे पश्चिम बंगाल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. झुलन गोस्वामी या पश्चिम बंगाल या राज्याच्या आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रायमरी मार्केट इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म वनअप कोणी लॉन्च केले आहे? पहिला पर्याय आहे बजाज फायनान्स, दुसरा आहे IIFL, तिसरा आहे HDFC. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे IIFL. IIFLने प्रायमरी मार्केट इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म वनअप लॉन्च केलेले आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. My11 सर्कलचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोणाला बनविण्यात आले आहे? पहिला पर्याय आहे दिशा पटानी, दुसरा आहे ऋषभ पंत, तिसरा आहे शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांना My11 सर्कलचे ब्रँड ॲम्बॅसेडर बनविण्यात आलेले आहेत, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. कॅटलिन नवाक ह्या हंगरी देशाच्या राष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. हंगरी या देशाची राजधानी कोणती आहे? पहिला पर्याय आहे टोकियो, दुसरा आहे क्यू, तिसरा आहे बुडापेस्ट. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बुडापेस्ट. बुडापेस्ट ही हंगरी या देशाची राजधानी आहे, हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे?
पहिला पर्याय आहे चेन्नई, दुसरा आहे मुंबई, तिसरा आहे ग्वालियर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चेन्नई. चेन्नई या ठिकाणी बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात येणार आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. भगवंत मान यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? पहिला पर्याय आहे उत्तराखंड, दुसरा आहे गोवा, तिसरा आहे पंजाब. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंजाब. पंजाब या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांनी शपथ घेतलेली आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. दिल्लीचे लोकायुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? पहिला पर्याय आहे हरिश्चंद्र मिश्रा, दुसरा आहे एन चंद्रशेखरन, तिसरा आहे नितीन चूग. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हरिश्चंद्र मिश्रा. हरिश्चंद्र मिश्रा यांची दिल्लीचे लोकायुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे, हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे आणि या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. बघूया पुढचा प्रश्न. टोयोटा मिराई ह्या कारचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? पहिला पर्याय सर्वानंद सोनोवाल, दुसरा आहे नितीन गडकरी, तिसरा आहे भूपेंद्र यादव. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नितीन गडकरी. नितीन गडकरी यांच्या हस्ते टोयोटा मिराई या कारचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. बघूया पुढचा प्रश्न. भारतातील पहिले AI आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे? पहिला पर्याय आहे लखनौ, दुसरा आहे बेंगळुरू, तिसरा आहे पुणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बेंगळुरू. बेंगळुरू या ठिकाणी AI आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क सुरू करण्यात आलेले आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. MV रामप्रसाद बिस्मिल हे गंगा ते ब्रह्मपुत्राला जाणारे सर्वात लांब जहाज बनले आहे. या जहाजाची लांबी किती आहे? तर इथे आपल्याला 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे 90 मीटर, दुसरा आहे 45 मीटर, तिसरा आहे 30 मीटर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 90 मीटर. तर MV रामप्रसाद बिस्मिल या जहाजाची लांबी 90 मीटर आहे, हे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. राष्ट्रीय लसीकरण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पहिला पर्याय आहे 16 मार्च, दुसरा आहे 1 मार्च, तिसरा आहे 9 मार्च. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 16 मार्च. 16 मार्च या दिवशी राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा केला जातो, हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. कोणत्या राज्य सरकारने आपल्या वार्षिक योजनेचा भाग म्हणून प्रथमच मुलांचा अर्थसंकल्प सादर केला आहे? पहिला पर्याय आहे गुजरात, दुसरा आहे ओडिसा, तिसरा आहे मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्याने आपला वार्षिक योजनेचा भाग म्हणून प्रथमच मुलांचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. बघूया पुढचा प्रश्न. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्यातील WPI महागाई कितीने वाढली आहे? पहिला पर्याय आहे 13.11%, दुसरा आहे 12.96%, तिसरा आहे 13.56%. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 13.11%. तर WPI महागाई ही 13.11%नी वाढलेली आहे. मित्रांनो, आजचा करंट अफेअर्स मराठीचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि मित्रांनो, जेवढे प्रश्न उत्तरे असतील ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नक्की लिहत चला आणि त्यांचे रिव्हिजन करत चला. कारण तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की स्पर्धा परीक्षांची काठिण्य पातळी ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. तर त्यांचा आपण खूप बारकाईने अभ्यास करायचा आहे. तर तुम्ही सर्व प्रश्न व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत आणि त्यांचे वारंवार रिव्हिजन करायचे आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.